त्यांना दिसलं की जसं सजलला एका खुर्चीवर हातपायानी बांधून ठेवलंय तसंच त्याची आई नियती हिलाही हाताला बांधून तिला एका सोफ्यावर बसवलंय. पण सजल प्रमाणे ती विव्हळत नाहीये, तर तिने मान टाकलीये, तिचा मृत्यू झालाय. बापरे. थोडं पुढे गेल्यावर त्यांना दिसलं रक्ताच्या नदीत पडलेला या बारोई परिवाराचा मोठा मुलगा काजल बारोई आणि या परिवाराचा कर्ता पुरुष सुबल बारोई. 3 खून झाले होते. एकाच परिवारातले 3 खून आणि एक नॅरो एस्केप त्या खुनापासून. वरकरणी खूप अत्यंत नॉर्मल हसतं खेळतं वाटणाऱ्या या कुटुंबावर अशी काय वेळ आली की एका रात्री त्यांच्या सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. ह्याआधी मी एक छोटी बॅक स्टोरी सांगते या कुटुंबाची. सुबल बारोई आणि नियती बारोई ह्या दोघांचं कायदेशीररित्या लग्न झालं. त्यांना लग्नानंतर काही काळातच मुलगा झाला, काजल बारोई. पण जसजसा तो मुलगा मोठा होत होता तसतसं यांच्यामध्ये भांडणं होऊन एक दिवस अचानक हा सुबल बारोई आपल्या बायकोला नियतीला सोडून दुसऱ्या एका बाईसोबत राहायला जातो, जिचं नाव आहे मिनोती बारोई. अरे आता ह्या मिनोतीपासनं त्याला अजून एक मुलगा होतो, तो सुजोल बारोई. सुजोल जसजसा मोठा होतोय तसतसं परत सुबलला वाटतं की आता मिनोतीमध्ये पण काही अर्थ नाहीये, त्यामुळे तो परत आपल्या पहिल्या बायकोकडे जातो, नियतीकडे. आणि जाताना आपल्या जो दुसरा मुलगा आहे सुजोल त्याला घेऊन जातो. त्यामुळे हे असं एक अनयुज्युअल कुटुंब, म्हणजे सुबोलची 2 मुलं पण नियतीचा एकच मुलगा, असे त्या एका कुटुंबामध्ये राहत असतात. पण ह्या सगळ्या डायनामिक मध्ये वरकरणी काहीच प्रॉब्लेम दिसत नसतात. हसतं खेळतं कुटुंब असतं. मग अचानक असं काय झालं जेणेकरून कोणाला तरी इतकी ड्रास्टिक स्टेप घ्यावीशी वाटली.